अंजना चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले भक्तिवेदांत स्वामी। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी शेषाशून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास गादि गौरति भक्त वृंद। हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर पुन्हा एकदा गीतासार कार्यक्रमात आपलं नव्याने स्वागत। आज थोडीशी क्षमा असावी, थोडी उशिरा आपण सुरुवात केलेली आहे, तर काहींना थोडासा त्याच्यामुळे त्रास झाला असेल तर क्षमा करावी। तर सर्वप्रथम कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या कृपा प्रसादाने आपण आपल्या या चर्चेची सुरुवात ठेवूया। तर काल आपण खूपच महत्वाचा म्हणजे भगवत प्राप्ती हा 8वा अध्याय बघितला होता, आणि खास करून आपण ज्या प्रकारे चर्चा केली, मृत्यू हा सहसा कोणाला नको असलेला विषय, पण प्रत्येकाच्या जीवनात नक्कीच कधी ना कधी, कधी आप्तांच्या रूपाने, कधी स्वतः समोर उभा टाकणारा असा हा मृत्यू। आणि त्या मृत्यूला भगवंताचे भक्त खास करून कसे सामोरे जातात, हा महत्वाचा प्रश्न आपण काल चर्चा केला। आणि अर्थातच अर्जुनाच्या प्रश्नाची सुरुवात ज्या प्रकारे आपण बघितलं, आदिभूत, आदिदेव, आदि यज्ञ, असे बरेच क्लिष्ट शब्द संज्ञा भगवंत 7व्या अध्यायात जेव्हा वापरतात, 7व्या अध्यायाच्या शेवटी, तेव्हा अर्जुनाच्या या 8व्या अध्यायाची सुरुवात भगवंत या प्रश्नांच्या उत्तराने करतात। म्हणजे 8 प्रश्नांची उत्तरं, आणि त्यातला शेवटचा जो प्रश्न आहे अंतकालेच मामेव, तो सगळ्यात महत्वाचा। तर कालच्या अख्ख्या सत्रामध्ये 2 महत्वाचे जर आपण शब्द आठवले तर ते तुम्ही नक्कीच आठवत असाल, म्हणजे अनुस्मरण, माम अनुस्मर युद्धच, म्हणजेच भगवंतांचं कधीही विस्मरण न होऊ देणं, आणि दुसरा म्हणजे अभ्यास, म्हणजे प्रॅक्टिस करत राहणं। काय अभ्यास करणं? भगवंतांनी 2 विधी दिलेत। एक षटचक्र योग करू शकता, जो खूपच क्लिष्ट आहे अर्थातच, आणि दुसरा म्हणजे भक्ती मार्ग। आणि खास करून भक्ती मार्गाविषयी भगवंतांनी अजून त्याच्यावर भरपूर पुढे चर्चा केली अर्जुनाबरोबर, आणि येत्या काही अध्यायामध्ये आपण तीच कंटिन्यू ठेवणार आहोत। आणि त्याचबरोबर 4 वैशिष्ट्य, ज्या प्रकारे, कशा प्रकारे भक्तीमध्ये कधीच अडथळे नाही, आणि संपूर्णपणे शांतता जर कोणाला हवी असेल तर भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही। आणि म्हणूनच कर्मी, ज्ञानी आणि भक्त ह्याच्यात भक्तांना सगळ्यात सुज्ञ म्हटलं जातं, कारण ते जाणतात की भक्ती मार्गाने न केवळ आपण शांतता, म्हणजे म्हणतात ना, मला शांती पाहिजे जीवनामध्ये, ती तर मिळतेच, सुसुखम पण आहे, आणि त्याचबरोबर जन्म मृत्यू जरा व्याधी आणि हे जे त्रिविध ताप आहेत त्यांच्या चक्रातनं बाहेर पडायला हा भक्ती मार्गच शेवटी उपयोगी पडतो। आणि नंतर आपण थोडंसं भौतिक जग आणि आध्यात्मिक जग ह्याच्याबद्दल पण आपण थोडीशी शेवटी चर्चा केली। तर अशा प्रकारे आता आपण ह्या 8व्या मधनं 9व्या अध्यायात जेव्हा जातो, तेव्हा मात्र अजूनही भक्ती मार्गाबद्दल भगवंत एक खूप परम गोपनीय ज्ञान जे मिळणार आहे आपल्याला, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। म्हणजेच एखादा हा 9वा अध्याय बघा, मी जसं आधी म्हटलं होतं की 8 अध्याय पुढे आणि पुढचे 7 अध्याय त्याच्या पुढे, 18 अध्यायामधले 9 अध्याय। तर हा 9वा अध्याय बरोबर मध्यामध्ये आहे। जसं एखाद्या शिंपल्यामध्ये मोती दडवलेला असतो, सुरक्षित असतो 2 शिंपल्यांच्या आवरणामध्ये, किंवा एका राजाच्या पालखीमध्ये, राजाच्या पालखीच्या समोर आणि त्यांच्या मागे सैनिक आणि त्यांचे बाकीचे जे महालातले जे असतात लोक,
त्याप्रमाणे राजाला सुरक्षित ठेवतात. आणि अगदी तशाच काहीशा प्रकारे या परम गोपनीय ज्ञानाला या 18 अध्यायांच्या मधला अध्याय ज्याला म्हणतात, अशा प्रकारे खूपच सुरक्षितपणे ठेवलेला आहे. कारण ह्या अध्यायाला समजून घ्यायला आपण पुढे बघूच की एक भक्ताची श्रद्धा ही खूपच जरुरी आहे. आणि म्हणूनच या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत, म्हणजे त्याच्यापूर्वी आपण अक्रॉनिम बघू. किंग, के फॉर नॉलेज, आय फॉर इनकन्सिवेबल रिलेशनशिप, अनआकलनीय नातेसंबंध, आणि त्याच्यानंतर नॉन वर्शिपर्स आणि ग्लोरीज ऑफ भक्ती. तर अशा प्रकारे हे सर्वात गोपनीय ज्ञान. आता प्रश्न असा पडेल की जर हे खूप इतकं जर गोपनीय असेल तर मग आम्हाला तुमच्या ओपनली कसं मिळतंय? कारण एक प्रकारे बघितलं तर भगवतीचं ज्ञान सगळ्यांसमोर उघड पुस्तक आहे, इट्स अ ओपन बुक ज्याला म्हणतात. पण तरीही फक्त भगवद्गीता वाचून त्यातल्या गोष्टी कळणे हे तेवढं काही शक्य नाही. का? कारण भगवंत स्वतः सांगतायत, या अध्यायाच्या सुरुवातीलाच ते म्हणतायत, श्री भगवान उवाच गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. काय म्हणतात? इदम ते गुह्यतमं ज्ञानम, हे सगळ्यात गोपनीय ज्ञान मी तुला देतोय, पण ते ज्ञान मिळवण्यासाठी श्रोत्याला पात्रता नक्कीच लागते. सर्वप्रथम गोपनीय म्हणजे नक्की काय? तर ज्ञानाच्या वेगवेगळ्या पातळ्या. जे आपण दुसऱ्या अध्यायात ऐकलं ते सुद्धा आपल्याला म्हणजे ऐकावे ते नवलच अशा प्रकारे गोपनीयच होतं. कारण कुठल्याही शाळेमध्ये आपल्याला मी आत्मा आहे, शरीर नाही, हे कधीच शिकवलेलं नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने जो साधक आहे, प्रथमच भगवद्गीता उघडतोय, त्याच्यातलं दिव्य ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी शरीर आणि आत्मा ह्याच्यातला भेद आणि चक्क मी शरीर नाही हा जो एक शोध लागतो, ते सुद्धा एक प्रकारे गोपनीय ज्ञान आहे. पण त्याच्याहून अधिक गोपनीय म्हणजे भगवंत कोण आणि एक जीवात्म्याच्या रूपाने माझा आणि भगवंतांचा संबंध काय, आणि वेगवेगळे मार्ग कोणते, आणि खास करून भक्ती मार्गाचे ज्ञान, ह्याला आपण थोडंसं ऍडव्हान्स स्टेज म्हणू शकतो, अधिक गोपनीय. पण तरीही त्याच्याहून अधिक गोपनीय म्हणजे सर्वात गोपनीय म्हणजे शुद्ध भक्ती आणि भगवंतांबरोबर प्रेमळ आत्मज्ञान. तर ह्याला गुह्यतमम म्हणजे गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतमम. तर अशा प्रकारे सगळ्यात उच्च कोटीचं ज्ञान, सगळ्यात गोपनीय ज्ञान घ्यायचं असेल तर काय पात्रता लागेल? सगळेजण म्हणतात ना, सोम्या गोम्याचा हे काम नाहीये. जरी आपण संस्कृत मध्ये प्रगाढ पंडित असू, सगळे श्लोक वाचू आणि त्याचे अर्थ, शब्दार्थ यथार्थ समजून घेऊ, तरीही जोपर्यंत आपल्याला ह्या दोन योग्यता आपल्यामध्ये येत नाहीत, कुठल्या? एक तर अनुसूयवे आणि दुसरं श्रद्धा. अनुसूया म्हणजे द्वेष, मात्सर्य नसेल कोणाबद्दल? भगवंतांबद्दल. आता तुम्ही म्हणाल भगवंतांबद्दल आपण कशाला द्वेष करू? पण जर थोडंसं इतिहासात डोकावून बघितलं तर असे बरेच प्रसंग येतात, म्हणजे तुमचं आमचं सोडा, ज्यांच्या समोर भगवंत स्वतः उभे टाकले ते सुद्धा भगवान कृष्णांना ओळखू शकले नाहीत, समजू शकले नाहीत. कदाचित ते त्यांना एका मानव रूपातच बघत होते. ह्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे दुर्योधन. आपण बघितलंय महाभारतामध्ये. तोच दुर्योधन जो भगवंतांना आदल्या रात्री, म्हणजे शांतीदूत म्हणून जेव्हा गेले होते, आदल्या रात्री खाऊ पिऊ घालायची, चांगली सेवा करायची इच्छा धरतोय, तोच दुर्योधन दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवंतांनी शांती प्रस्ताव टाकला आणि 5 गावं तरी दे पांडवांच्या नावाने असा प्रस्ताव पांडवांच्या रूपाने ठेवला, तर तोच दुर्योधन हा भगवंतांना मागे लागला होता. आणि इतकं असून सुद्धा त्यावेळेला भगवंत त्यांचं स्वतःचं विराट रूप दाखवतात, कारण भगवंत हे कोणाच्याच हातात नाहीयेत. ते सुद्धा बघून सुद्धा दुर्योधन जो आहे तो भगवंतांना ओळखू शकला नाही. का?
कारण जेव्हा द्वेषाचा चष्मा आपण घालतो आपल्या डोळ्यावर, तेव्हा आपली जी दृष्टी आहे, दिव्य दृष्टी, ती संपूर्णपणे धूसर होते आणि एक प्रकारे आपण अंध बनतो. तर तशा आध्यात्मिक दृष्टीच्या अंधत्वाने दुर्योधन भगवंतांच्या सहवासात राहून सुद्धा भगवंतांना ओळखू शकला नाही. जी गोष्ट दुर्योधन जरासंधाची, तीच शिशुपालाची. अशा प्रकारे अनुसूया आणि श्रद्धा, प्रत्येक गोष्टीत आपल्याला श्रद्धा असतेच ना. आपण हे उदाहरण बऱ्याच वेळेला बघतो. कुठल्याही सामान्य गोष्टीच्या ज्ञानासाठी सुद्धा थोडीशी श्रद्धा नक्कीच जरुरी असते. म्हणजे शाळेत गेल्यावर लगेच आपण गुरुजींचे क्वालिफिकेशन काय, मग ते खरंच बोलतात का, मग ते कुठनं बोलतात, हा असा कधीच आपण विचार केला नाही. थोड्या श्रद्धेने, हा आता ही शाळा अधिकृत दिसते, त्यांचे गुरुजी पण अधिकृत दिसत आहेत, त्यांचे आहेत, आपण थोडंसं ऐकूया आणि मग आपण त्याच्यावर विचार करू शकतो. तीच गोष्ट आपण एखाद्या ट्रेनमध्ये चढतो, बसमध्ये चढतो, कधीच ड्रायव्हरची कॉलर पकडून विचारतो का मला आधी आय कार्ड दाखवा मगच मी बसमध्ये बसायचा विचार करीन? कधीच नाही. म्हणून थोडीशी श्रद्धा नक्कीच, अधोश्रद्धा तथा साधू संग, म्हणजे भक्ती मार्गाचे जे 9 प्रकार सांगितले त्याची सुरुवातच अधोश्रद्धा, म्हणजे थोड्याशा श्रद्धेने आणि साधू संग, त्याच्यातनं ती त्या श्रद्धेचं विकसन होतं. अशा प्रकारे 2 या योग्यता आपल्याकडे कमीत कमी असल्या तर नक्कीच हे परम गोपनीय ज्ञान तुम्ही नक्की घ्यायचा प्रयत्न करू शकतो. तर हे ज्ञानाचं वैशिष्ट्य काय? भगवंत स्वतः सांगतायत, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इति उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. राजविद्या म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा असं म्हटलं जातं की भगवद्गीतेमध्ये, भागवत पुराण, भगवद्गीता, असा एकही विषय नाही, असा एकही प्रश्न आतापर्यंत जन्माला आलेला नाही ज्याचं उत्तर गीता भागवतामध्ये मिळत नाही. म्हणून भौतिक ज्ञान हे आपल्या ठिकाणी, पण ह्याच्याहून जे परे आहे आध्यात्मिक ज्ञान, या सगळ्या ज्ञानांचा राजा राजविद्या. आणि राजगुह्यम अत्यंत गोपनीय, रहस्यमय, मृत्यूचं रहस्य, आत्म्याचं रहस्य, भगवंतांचं रहस्य, भगवंतांच्या आध्यात्मिक जगताचं रहस्य, ही जी सगळी आपल्यासाठी म्हणजे रहस्य बनून राहिलेली आहेत, ती आता एक एक उलगडणार आहेत. आणि पवित्रम, कारण हे ज्ञान म्हणजे नुसतंच वाचून आपण हुशार झालो, डिग्री मिळवलो नाही, तर हृदयाचं शुद्धीकरण पॅरलली, जसं जसं आपण एखादा श्लोक, एखादं तात्पर्य वाचतो, तसं तसं ह्या हृदयातले जे शत्रू दडून बसलेत, काम, क्रोध, लोभ, मोह, हळूहळू हळूहळू ते दूर पडायला लागतात. आणि उत्तम, कारण दिव्य ज्ञान आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम, म्हणजे सगळ्या धर्मांची पूर्णता आणि प्रॅक्टिकल टू अप्लाय, म्हणजे असं नाही की फक्त थिअरिटिकल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुसुखम, म्हणजे करताना जसं आपण हठयोगामध्ये म्हटलं, अशा प्रकारे पद्मासन घालून तू परमात्म्यावर संपूर्ण ध्यान केंद्रित कर, सगळी इंद्रियांचा निग्रह कर, सगळ्या विषय वस्तूंपासून, भोगापासून दूर राहा, असं कुठेही म्हटलेलं नाही. सुसुखम, जी आपण करतोय दैनंदिन जीवनात, फक्त थोडासा विचार बदलून, ऍटिट्यूड चेंज करून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्या गोष्टी केली, सत्वगुणामध्ये राहून, तर ही जी क्रिया आहे भक्ती मार्गाची, ती आपल्याला या जगात सुद्धा आनंदीपणे ठेवू शकते. तर असे हे परम गोपनीय ज्ञान आणि ही सुंदर वैशिष्ट्य भगवंत स्वतः सांगतायत. तर मूळ मग प्रश्न असा, आणि अव्ययम, सर्वकालिक, म्हणजे असं आहे का की भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला म्हटली, मग आता काय उपयोग? कदाचित त्यावेळेला आपण आत्मा होतो, आता कदाचित थोडंसं चेंज झालं असेल, रिवाइज झालं असेल, असं कधीच नाही. जी 5000 वर्षापूर्वी गोष्ट तीच आज, आणि ती 10,000 वर्षानंतर आणि अब्जो वर्षानंतर. हे ज्ञान कधीच चेंज होत नाही. नो रिव्हिजन्स. म्हणजे आजकाल एखादं पुस्तक रिवाइज झालं की त्याला इम्प्रूव्ह झालं असं म्हणतात, इम्प्रोव्हायझेशन म्हणतात, म्हणजे चांगल्या गोड शब्दामध्ये. खरं तर बघायला गेलं, जसं आधी म्हणायचे ना, पृथ्वी चौकोनी होती, आयताकृती होती, सपाट होती, मग गोल झाली, मग थोडीशी काय म्हणतात एलिप्टिकल आहे, असे बरेच शोध.
आता त्याला इम्प्रुव्हमेंट म्हणा किंवा काही सोज्वळ शब्दात काही म्हणा, पण हे अपूर्ण ज्ञान आहे. तसं भगवद्गीतेचं नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर हे संपूर्ण ज्ञानाचं प्रतीक म्हणून अव्ययम, सर्वकालिक, ऑल ऍप्लिकेबल. तर असं हे सुंदर परम गोपनीय ज्ञान अर्जुनाला साहजिक प्रश्न पडतो, इतकी जर आनंददायी प्रक्रिया आहे भक्तीची, तर लोक साहजिकरित्या का स्वीकारत नाही? हा साहजिक प्रश्न आहे ना. आणि तेव्हा मात्र भगवंत या सेकंड म्हणजे दुसऱ्या भागामध्ये अनआकलनीय, हे आकलनाच्या पलीकडचा जो संबंध आहे तो थोडासा उद्धृत करतात. तर भगवंत सांगतात इकडे, मया दक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम. खर तर कौंतेया, अर्जुना, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती, म्हणजे ही भौतिक प्रकृती आपल्यासाठी अख्खं जग आहे, पण भगवंतांची एक किंचित छोटीशी 1/4 ज्याला म्हणतात भौतिक प्रकृती कोणाच्या अध्यक्षतेखाली? भगवान श्रीकृष्णांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि सर्व चर आणि अचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्याच नियंत्रणाखाली या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर हे संपूर्ण जे सृष्टीचं जे तात्पर्य आहे, जे रहस्य आहे, ते एका छोट्या श्लोकात भगवंत इकडे सांगतायत. मया खूपच महत्वाचा श्लोक आहे. तर आपण पुढे जाऊन 10व्या अध्याय त्याच्यावर भरपूर चर्चा करूया. भगवंतांच्या 3 शक्ती आहेत, अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. अंतरंग शक्ती म्हणजे भगवंतांच्या इंटरनल पोटेन्सी, म्हणजे त्यांच्या दिव्य ज्या शक्ती आहेत, ज्या त्यांच्या स्वतःच्या लीला संपूर्ण करतात, ती अंतरंगा शक्ती राधाराणीपासून येते. त्याच्यानंतर बहिरंग शक्ती म्हणजे ही सगळी भौतिक जगताची जी सृष्टी झालेली आहे, ब्रह्माजींना उत्पन्न केल्यापासून त्यांच्या कर्वे या सगळ्या सृष्टीचं क्रिएशन करण्यात आलेलं आहे, ती बहिरंग शक्ती. आणि त्याच्यात आपण आपल्यासारखे जे जीव आहेत त्यांना तटस्थ म्हटलं जातं. का? तटस्थ म्हणजे तटावर उभे राहणारे. जोपर्यंत आपण अंतरंगा शक्तीच्या प्रभावाखाली असतो तेव्हा आपल्याला महात्मा किंवा शुद्ध भक्तीची प्रचिती येते. आणि जसं आपण बहिरंगा शक्ती म्हणजे भौतिक विषय वस्तू आहेत त्यांच्या संपर्कात जास्त राहतो, तटस्थ शक्ती, तेव्हा मात्र ती संपूर्णपणे या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडते. तर अशा प्रकारे ह्याला ऐश्वर्य ज्ञान, भगवंताचे ऐश्वर्य ज्ञान म्हटलं जातं. जसं मी म्हटलं, ह्याची चर्चा भगवंत विस्तृतपणे पुढच्या 10व्या अध्यायात करणार आहेत. मग अर्जुनाला प्रश्न पडतो, हे भगवंता, असं जर असेल, तुम्ही जर या चराचराचे स्वामी आहात, तर काही लोक म्हणजे तुमचा तिरस्कार का करतात बुवा, किंवा ते सर्वोच्च देव म्हणून तुम्हाला का आदर करत नाही? आणि खरंय, आपण आत्ताच बरेच एक्झाम्पल्स बघितले ना, दुर्योधन म्हणा, शिशुपाल म्हणा, जरासंध, हे यांना मूढ भगवंत पुढच्याच श्लोकामध्ये अगदीच म्हणजे तीक्ष्ण शब्दात त्यांची अवहेलना करतायत. अवजानांती मां मूढा मानुषीम तन्माश्रिता परम भाव अवजानांतो मम भूत महेश्वरम. जेव्हा म्हणजे एखादा ऍक्टर जो असतो ड्रामामध्ये एखादा पार्ट घेतो, त्या भूमिकेला आपण खरं कधीच मानू शकत नाही, कारण त्याची एक स्वतःची पर्सनॅलिटी असते. त्याचप्रमाणे भगवंत जेव्हा अनेको लीलामध्ये भाग घेतात, तेव्हा त्या लीलांना, उदाहरणार्थ श्रीराम हे मानवाच्या रूपामध्ये आले होते. रावणाचा वर, रावणाला मनुष्यांप्रती त्याला वर होता, म्हणजे त्याने वर जेव्हा मागितला तेव्हा मनुष्यानं इतकं हीन लेखलं की त्याने स्वतःचा मृत्यू मनुष्यांकडनं होईल अशी कल्पनाही केली नव्हती. आणि म्हणूनच भगवान राम मनुष्याच्या रूपामध्ये आले आणि त्यांना हा एक सामान्य मनुष्य म्हणून समजून या रावणाने खूप मोठी घोडचूक केली. काय? तर भगवंतांची शक्ती जी आहे, त्यांची अंतरंगा शक्ती आहे, तिलाच भोग करायचा, म्हणजे सीतामैयाला भोग करायचा अविचार रावणाने केला. म्हणजेच काय, ही जी मूळ प्रकारची व्यक्ती असतात ते भगवंतांना एका सामान्य मनुष्यासारखं समजून त्यांचा उपहास करतात. आणि अशी फक्त राम आणि रावण नव्हे, अनेक उदाहरणं, आपण आत्ताच दुर्योधनाचं उदाहरण बघितलं. एवढंच काय,
शिवजी शिवपार्वतीची सुद्धा कथा येते. शंकर भगवान जेव्हा तपश्चर्या करत असतात, पार्वती म्हणते की हे महादेवा, सगळं जग तुमच्या नावाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून जप करतंय, पण तुम्ही ध्यानस्थ होऊन कोणावर एवढं ध्यान केंद्रित करता, कुठल्या नामाचा जप करता? तेव्हा उत्तरादाखल शंकरजी किंवा शिवजी अगदी स्मितहास्य करून सांगतात की हे रमे रामाचं नाव घेतो आणि त्या रामाचं नाव घेताना मला जो दिव्य आनंद होतो तो मी शब्दामध्ये विश्लेषण करू शकत नाही. आणि अशा प्रकारे निरंतर श्रीरामाचं नाव घेऊन मी संपूर्णपणे ध्यानस्थ असतो. पार्वतीला आश्चर्य होतं, अप्रूप वाटतं, काय श्रीराम? आणि दिव्य दृष्टीने जेव्हा शिवपार्वती बघतात रामायणाची कथा, पार्वतीला अचंबा वाटतो की हा एक मनुष्य सुदृश्य दिसणारा व्यक्ती आपल्या भार्येसाठी, पत्नीसाठी रडतोय काय, जंगलात फिरतोय काय, वणवण भटकतोय काय, सीते सीते म्हणून रडतोय काय, तर हा मनुष्य भगवंत कसा असेल बरं? म्हणून पार्वती देवी काय करते, तिकडे म्हणजे शिवपार्वती जेव्हा पंचवटीमध्ये जात असतात आणि श्रीराम तिकडे तोपर्यंत पुढे सरकलेली असते, वनवासामध्ये सीतेचं हरण झालेलं आहे आणि राम शोधतायत, श्रीराम शोधतायत. तर पार्वती मनात विचार करते, हे शिवजींना काहीतरी, माझ्या पतिदेवांना काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय की हा मानव सदृश्य दिसणारा मानव जो आहे त्याला भगवंत समजून बसलेत कदाचित, तर आपण ह्याची परीक्षा घेऊ. आणि म्हणून असं फिरता फिरताना अचानक पार्वती देवी स्वतः सीतामय्याच्या रूपामध्ये स्वतःला रूपांतरित करते आणि तिकडे तिकडे अवतीर्ण होतात. तर आता बघा, राम भगवान श्रीराम जे आहेत सीते सीते करून वल्गना करतायत, रडतायत, आक्रोश करतायत, आणि अचानक सीता देवी म्हणजेच पार्वती देवी सीतेच्या रूपाने त्यांच्या समोर येऊन उभी टाकलीये. तर काय होईल? तर पार्वती देवी मनातल्या मनात म्हणजे म्हणतात ना, विचार करते की आता कशी मजा येईल. पण अशा पार्वती देवींना बघून सीतेच्या रूपात रामजी लगेच हात जोडतात, म्हणतात, हे देवी, तुम्ही माझ्या सीतेला कुठे बघितलंय का? आणि पार्वती म्हणते की अरे मलाच सीता समजायला हवं, पण हे असं का विचारतायत? आणि तेव्हा मात्र राम प्रार्थना करतायत स्मितहास्य करून की माझ्या सीतेला तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच सांगा. अशा प्रकारे श्रीराम जे मूल पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ते पार्वतीचा अशा प्रकारे गर्भहरण करतात. आणि ऑफकोर्स ती कथा पुढे जाते आणि अशाद्वारे मात्र शिवजी मात्र पार्वतीला सांगतात की बघ, तू अशी फजिती तुझी झालेली आहे, आता तरी समजून घे की हे दुसरे तिसरे कोणी नसून सर्व जगताचे स्वामी आहेत. तर असं अनादी कालापासून बरेच असे गैरसमज जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, मूढ लोक आहेत, ते भगवंतांना मानव म्हणून हिणवतात. तर अर्जुन विचार करतोय की जर असे भ्रमित झालेले जे मूढ लोक आहेत, खरं तर त्यांचा विचार नसतो. म्हणजे असेही व्यक्ती आपण जर बघितले की ज्यांना भ्रमित व्हायची पूर्ण संधी होती, तरीही त्यांनी सुग्नपणे विचार करून भगवंतांचं शरण घेतलं. रामायणातच आपण रामायणाची चर्चा करतोय. दस्तूर खुद्द रावणाच्या दरबारातले त्यांचे स्वतःचे बंधुराज म्हणजे विभीषण, त्यांनी मात्र भगवान श्रीरामांचं संपूर्ण शरण घेतलं. जरी ते रावणाच्या संघामध्ये होते तरीही ते समजू शकले. तर ह्या व्यक्तींना पुढे भगवंत काय म्हणतात? महात्मा म्हणतात. फक्त महात्मा हे फक्त नावाने नाही तर कर्माने महात्मा व्हायला पाहिजे. त्याच प्रकारे विदुरजींची पण आपण गोष्ट बघतो महाभारतामध्ये. तर अशा प्रकारे अशा भ्रमित मुलांचे गंतव्यस्थान काय? तेव्हा मात्र भगवंत सांगतात मोघ आशा मोघ कर्माणो. याप्रमाणे जे मोहित झालेले, कोणापासून मोहित? माझ्या मायाशक्तीद्वारे जे मोहित झालेले असतात, भ्रमित झालेले असतात, तसे आसुरी आणि नास्तिकवादी मतांकडे ते आकर्षित होतात. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना मुक्ती काय? इव्हन सकाम कर्म किंवा ज्ञान मार्ग सुद्धा त्यांचे सगळी कर्म निष्फळ होतात. तर म्हणूनच आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे जेव्हा आपण लाईटली घेतो, कधी आपण ऐकतो, कधी जोक्स ऐकतो,
रामावर किंवा कृष्णावर, तेव्हा आपण खूप केअरफुली ते बघितलं पाहिजे की आपण अपराध तर नाही करत ना. कारण भगवंत स्वतः सांगतायत की असे जे मोहित होतात ते फक्त आसुरी आणि नास्तिकवादाकडेच मुख्यत्वेकडून आकर्षित होतात. तर मग अर्जुन असा विचार करतो, मग त्याच्या उलट पक्षी जर आपण बघितलं, जसं आपण आता उदाहरणं घेतली विभीषण आणि विदुरजींसारखी ज्या व्यक्ती आहेत, ते भगवंतांचा जे आदर करणारे आहेत तसे कोण? मग तेव्हा मात्र भगवंत सांगतात, महात्मा या शब्दाची व्याख्या, महात्मानस्तु मां पार्था प्रकृतीम आश्रिता भजन्त्य अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम. हे पार्था, मोहित न झालेले जे महात्माजन, बरोबर ना, भारतामध्ये महात्मा हा एक परवलीचा शब्द म्हटला जातो, पण भगवंतांनी इकडे चांगल्या प्रकारे महात्मा या शब्दाची व्याख्या केलेली आहे. कोण? जे आत्ताच आपण ऐकलं ना, अंतरंगा शक्ती किंवा जी दिव्य शक्ती आहे भगवंतांच्या, त्या अंतरंगा शक्तीच्या सान्निध्याखाली, प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात आणि संपूर्णपणे भक्तीमध्ये रममाण झालेले असतात. ते अगदी म्हणजे स्पष्टपणे बघू शकतात की सृष्टीचे आदी कारण कोण आहेत, ते म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. आणि अशा व्यक्तींनाच महात्मा संबोधले जाऊ शकते. अशी बरीच उदाहरणं आहेत कशा प्रकारे या जगात राहून सुद्धा अनेक अनेक भक्त. आता एक रामायणाचीच आपण संदर्भ घेतला तर काही शेकडो वर्षापूर्वी कुलशेखर महाराज हे एक अत्यंत प्रसिद्ध भक्त पण होते आणि महाराज पण होते, सम्राट होते. तर ह्यांची एक विशेषता होती, छोटीशी गोष्ट आहे, थोडक्यात सांगेन. या कुलशेखर महाराजांना ह्यांचा सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, फेवरेट पास टाइम ज्याला म्हणतात, सगळ्यात आवडते क्षण जीवनातले म्हणजे भगवंतांच्या लीलांचं श्रवण करणे. तर राज्यकारभाराचा थोडाफार प्रकार झाला महालामध्ये की लगेच ते आटपून ते सगळ्या साधू संतांना बोलवून रामायण महाभारत ह्यांच्यासारख्या चर्चा सुरुवात करायची. तर अशाच प्रकारे एकदा रामायणाची कथा जेव्हा संत महात्मे सांगत असतात आणि त्या असा प्रसंग येतो रामायणामध्ये, जेव्हा राम वनवासामध्ये आहेत, पंचवटीमध्ये आहेत आणि शृपणखा जी आहे ती अपमानित झाल्यामुळे आपल्या भावंडांना तक्रार करायला गेलीये, बरोबर ना, खरं आणि दूषण. आणि हे खरं आणि दूषण अत्यंत पराक्रमी आणि भयंकर, महाभयंकर राक्षस आपल्या 14,000 राक्षसांच्या सेनेबरोबर श्रीरामावर चाल करून गेलेले आहेत. तर तुमच्या आमच्यासारखे लोक जेव्हा ह्या गोष्टी ऐकतो, आपण लीला ऐकतो, तेव्हा थोडंफार बरं वाटतं, कधी हसू येतं, कधी रडू येतं, थोडंफार आपल्याला इमोशन्स थोडेसे असतात त्याच्याबरोबर आणि आपण अगदी लक्ष देऊन ऐकतो. पण कुलशेखर महाराजांचं तसं नव्हतं. ते जेव्हा लीला श्रवण करायचे तेव्हा लीलेमध्ये संपूर्णपणे सहभाग घ्यायचे. आणि इकडे तर ते क्षत्रिय आहेत. जसं जसं ते ऐकतात की 14,000 राक्षस आपल्या तलवारी तळपत श्रीराम, फक्त राम आणि लक्ष्मण एकटेच त्यांच्यावर हल्ला करून चाललेत, ह्यांचे बाहूस पुरायला लागतात. आणि जसं ऐकतात की खर दूषण आता संपूर्णपणे अटॅक करणार आहेत, तर तातडीने तत्काळ कुलशेखर महाराज सिंहासनावर उठतात, तलवार बाहेर काढतात आणि तलवार उपसून पळायला लागतात. अटॅक अटॅक, हल्ला हल्ला, श्रीरामांच्या सैन्यामध्ये आपण सगळ्यांनी हल्ला करूया त्या राक्षसावर, आणि पळायला लागतात भर महालामध्ये. आणि महालामध्ये जे मंत्री तंत्री असतात त्यांना कळत नाही काय चाललंय, महाराज उठले आणि तलवार घेऊन पळायलाच लागतात, तेही पळायला लागतात. बाहेर पडेपर्यंत महाराज घोड्यावर स्वार झालेत आणि त्यांच्या मागे अख्खं सैन्य पळायला लागले. तर असे बरेच प्रसंग कुलशेखर महाराजांच्या जीवनामध्ये येतात, जेव्हा ते लीलेमध्ये संपूर्णपणे रममाण होऊन भगवंतांच्या दिव्य श्रवणामध्ये संपूर्ण संलग्न होतात आणि आनंद, असा दिव्य आनंद अनुभवतात. तर अशा प्रकारे अर्जुन विचार करतोय की मग असे जे व्यक्ती आहेत त्यांना मी कसे बरं ओळखायचे, कर्म काय? तर सोपं आहे, 4 गोष्टी आहेत, लक्षणं भगवंत सांगतात. नेहमी कीर्तनामध्ये मग्न असतात, दृढ निश्चय असतो, म्हणजे आपले जे व्रत आपण ते धरलेलं आहे, काही माळा जप करणे किंवा 4 नियमांचं पालन करणे, अशा नियमांप्रती ते अतिशय व्रतस्थ असतात.
नमस्तश्च नमस्य अंतश्च नेहमी वंदन करतात, भगवंतांना वंदन करण्यासाठी उत्सुक असतात आणि नित्ययुक्त म्हणजे प्रत्येक क्षणी भगवंतांची उपासना कशी करावी हाच विचार त्यांच्यामध्ये रेंगाळत असतो. तर अशी जी 4 लक्षणं कुठल्याही व्यक्तीमध्ये बघशील तो खरा महात्मा आणि त्याला तू ओळखू शकतोस, हेच भगवंत दुसऱ्या शब्दात सांगतायत. आणि याच वेळेला काही अप्रत्यक्ष उपासक सुद्धा असतात जे भगवंतांना प्रत्यक्षपणे शरण जात नाहीत, पण त्यांच्या शक्तीमध्ये त्यांची जी अव्यक्त जी शक्ती आहे त्यामध्ये एकरूप होण्यामध्ये त्यांना रस असतो, म्हणजे एकत्वेनं आणि पृथक्वेनं. त्याचबरोबर भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या शक्तीचे स्वरूप आहेत, देवी देवता आहेत, त्या देवतेंना शरण जाण्यामध्ये सुद्धा त्यांना रस असतो. तर काहींना विश्वरूपामध्ये जास्त रस असतो. तर असे काही अप्रत्यक्ष उपासक सुद्धा असतात, हेच भगवंत इकडे सांगू इच्छितात. तर मुळात प्रश्न असा आहे की भगवंत जर एकच आहेत तर इतक्या प्रकारचे मतप्रवाह का, किंवा इतक्या प्रकारचे देवी देवता त्यांना कसं समजावं. तर इकडे थोडासा थिओरिटिकल पार्ट आहे. 4 तत्व, महत्वाची तत्व तुम्ही समजू शकता शास्त्रामध्ये दिलेली. पहिलं म्हणजे विष्णू तत्व, दुसरं शक्ती तत्व, तिसरं शंभू तत्व आणि चौथं जीवतत्व, ज्याच्यात आपण सगळं येतो. अख्खी सृष्टी म्हणजे भगवंतां इन्क्लुडिंग भगवंतांना जर आपण बघितलं तर या 4 तत्वामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. तर अगदी थोडक्यात आपण बघू शकतो. विष्णू तत्व म्हणजे काय, तर हे नारद पंचरात्रामध्ये संपूर्ण विष्णू अवतारांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. विष्णू तू त्रिनिरूपाणी पुरुषाख्यानी अतोविद. तर आपण छोट्याशा तक्त्याच्या स्वरूपात आपण समजू शकतो. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेला विष्णू आधी का कृष्ण हा मोठा प्रश्न पडलेला असतो, त्याचंच उत्तर इकडे दिलेले आहे. तर भगवंतांचा भगवान श्रीकृष्णांकडनं पहिलं जे विस्तार होतो, पहिला विस्तार हा 3 विष्णूमध्ये होतो. महाविष्णू म्हणजेच करुणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू. तर हा एक छोटासा तक्ता आहे, थोडक्यात आपण समजूया, नंतर आपण ह्याच्यावर विस्तृतपणे चर्चा पुढे पण करणार आहोत. तर पहिला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडनं पहिला जो विस्तार आहे ते बलराम, त्यांचे स्वतःचे स्वांश अवतार म्हटले जातं. आणि त्या बलरामजी मधनं पहिला चतुर्व्यूह विस्तार होतो. चतुर्व्यूह म्हणजे 4, वासुदेव, संकर्षण म्हणजे मूल संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि त्या मूल संकर्षणामधनं नारायण भगवान. तर जो पहिला चतुर्व्यूह विस्तार आणि त्या नारायणामधनं द्वितीय चतुर्व्यूह विस्तार म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि त्यामधनं करुणोदक सागरामध्ये विराजमान असणारे करुणोदक्षाय विष्णू किंवा महाविष्णू ज्यांना म्हटलं जातं ते विस्तारित होतात. आणि या महाविष्णूंच्या प्रत्येक रंध्रामधनं निर्माण झालेली जी ब्रह्मांड, म्हणजे प्रत्येक श्वासामध्ये ही ब्रह्मांड त्यांच्या शरीरात वास करतात आणि प्रत्येक उच्छवासामध्ये त्या ब्रह्मांडांची निर्मिती होते. आणि त्या स्वतःच्याच शरीराच्या रंध्रामधनं निर्माण झालेल्या या अगणित ब्रह्मांडातल्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हेच विष्णू गर्भोदक्षाय विष्णूच्या रूपाने गर्भोदक सागरात विराजमान आहेत. आणि त्यांच्या नाभिकमलामधनं ब्रह्माजी उत्पन्न होतात. आणि हे ब्रह्माजी नंतर जैविक सृष्टी, ज्या सृष्टीमध्ये आपण राहतोय त्यांची निर्मिती करतात, भौतिक जगाची. आणि गमतीची भाग असा की या ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेल्या ब्रह्माजी कर्वे निर्माण केलेल्या प्रत्येक जीवात्माच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा हेच भगवान विष्णू म्हणजे मूळ कृष्ण हे शिरोदक्षाय विष्णू किंवा दुसऱ्या त्यांना म्हटलं जातं परमात्मा, त्या रूपाने हृदयामध्ये वास करतात. म्हणजे इन्फायनाईट टू इन्फायनाइटेसिमली स्मॉल. तर ही सगळी जी काय म्हणतात त्याला वर्णनं दिलेली आहेत त्याला समजून घेण्यासाठी 2च पात्रता लागतात. पहिली पात्रता जी आपण सुरुवातीलाच ऐकली ती म्हणजे भगवंतांबद्दल द्वेष असू नये. दुसरी म्हणजे श्रद्धा. तर कारण ही आपली जी भौतिक इंद्रिय आहे त्या इंद्रियांनी जर विचार केला की कसं बरं प्रत्येक रंध्रामधनं ब्रह्मांड येईल, तर हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे, म्हणून अनआकलनीय ज्ञान ह्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे
संपूर्ण भौतिक जगाची सृष्टी आणि त्यामध्ये जीवांची सृष्टी, ज्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात, आमच्या आणि तुमच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण शिरोदक्षाय विष्णू म्हणजेच परमात्म्याच्या रूपाने सुद्धा वास करतात. तर असा हा संपूर्ण विष्णू तत्व ह्याचा पसारा आपण असा बघू शकतो. तर हे भगवंताचे रूप. त्याच्यानंतर शक्ती तत्व म्हणजेच जे भगवान जर शक्तिमान असतील तर त्यांच्या शक्ती, खास करून जे अंतरंगा शक्ती आहे श्रीमती राधिका, फर्स्ट एक्सपान्शन ऑफ शक्ती, तर राधिका आणि त्यांच्यामधनं मग ज्या पुढे विस्तारित होतात महालक्ष्मी, दुर्गा देवी, ह्या सगळ्या शक्ती तत्वामध्ये गणल्या जातात. तर आणि त्याच्यानंतर तिसरं येतं शंभू तत्व. आता शंभू तत्व म्हणजे जीवतत्व, म्हणजे हे साधारण जीव नव्हेत आणि ते भगवान विष्णूंच्या तत्वामध्ये पण गणले जात नाही. तर हे मध्ये आहे शंभू तत्व. सर्वात वर विष्णू तत्व, शंभू तत्व, जीवतत्व. तर भगवान शिव जे आहेत हे देवी देवतांमध्ये, सामान्य देवी देवतांमध्ये गणले जात नाहीत आणि ऍट द सेम टाइम ते आपल्यासारखे साधे जीवात्मे सुद्धा नाहीत. तर यांची जी काय म्हणतात त्यांना, यांचं वर्णन जे केलेलं आहे ते ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी स्वतः करतात. ज्या प्रकारे दूध आणि दही म्हटलं तर सेम आणि म्हटलं तर वेगळं, कारण दुधाच्या विकारातनच दही निर्माण होतं, पण उलट होत नाही. दह्यामधनं दूध येऊ शकत नाही, दही दुधामधनं येऊ शकतं. म्हणून ब्रह्माजी म्हणतात क्षीरम दधी विकार विशेष योगा संजायते नहि तथा पृथगस्ति हेतो यह शंभुतामपि तथा पृथगस्ति समुपैति कार्यात् गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. तर अशा प्रकारे ब्रह्माजी स्वतः ह्याचं वर्णन करतायत की भगवान शिव जे आहेत भगवंतांपासूनच आलेले आहेत आणि मी अशा शिवजींना, अशा गोविंदाला नमस्कार करतो. तर अशा प्रकारे शिवतत्व, आणि कारण संहार करायला शिवतत्वाची गरज आहे, बरोबर ना. सृजन करायला ब्रह्माजींना उत्पन्न केलेलं आहे, मेंटेन करायला विष्णू स्वतः आहेत, आणि संहाराची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शिवजींना पाचारण करण्यात येतं. तर अशा प्रकारे शिवतत्व. आणि शेवटी मात्र जीवतत्व. याच्यात सगळ्या प्रकारच्या ज्या 33 कोटी देवी देवता आपण चर्चा केली, आपल्या 84 लक्ष योन्या आपण कालच्या सत्रामध्ये थोडक्यात बघितल्या होत्या, बरोबर ना. तर त्या सगळ्या योन्या ज्या आहेत जी जीवतत्वामध्ये गणल्या जातात, मानव, प्राणी, पक्षी, मासे, सगळ्या प्रकारचे दुरात्मे, हे सगळी मंडळी ही जीवतत्वामध्ये येते. तर अशा प्रकारे ही 4 तत्व आपण जर समजून घेतली तर अख्ख्या विश्व, आपल्या भोवतालचं जे सगळं ब्रह्मांड आहे आणि त्याच्या पलीकडचं जे आध्यात्मिक जगत आहे, या सगळ्यांना आपण ह्या प्रकारे थोडक्यात समजून घेऊ शकतो. म्हणजे सृष्टी, सृजन आणि संहार ही संपूर्ण सायकल ह्याच्यात आपण कव्हर करू शकतो. तर मग भगवान श्रीकृष्ण एकच आहेत, तर देवी देवतांचं काय, हा मूळ प्रश्न येतोच. आणि आपण याच्यावर काल पण चर्चा केली होती की ज्या प्रकारे एखाद्या कंपनीमध्ये चांगलं प्रशासन सुरचितपणे चालण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, बरोबर ना. विक्री असतं, वित्त असतं, मार्केटिंग असतं, परचेसिंग, सोर्सिंग, असे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्यांचे डिपार्टमेंट हेड्स. पण या सगळ्यांचा मालक जो असतो, चेअरमन असतो, तो कंपनीत काही रोज येत नाही, कधीतरी, म्हणजे रोज कुठेतरी गोल्फ खेळायला जाणे, परदेशात फिरायला जाणे, आणि कधीतरी एकदा आपल्या कंपनीत येऊन चक्कर मारून बोर्ड मीटिंग करून परत जाणे. पण बाकीच्या वेळेला मात्र हे सगळे जे प्रमुख असतात, ऑन बिहाफ ऑफ दॅट ओनर ऑर चेअरमन, दे आर रनिंग दिस एंटायर शो. आणि अशाच प्रकारे काही प्रकारे ब्रह्मांड जे आहे हे रोज ठरल्या वेळेला सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, ऋतू बदल होत असतात, पर्जन्य, पाऊस येतो, थंडी, वारा, पिकं येतात, उद्भवतात, म्हणजे सृष्टी होते. हे सगळं जे निसर्ग चक्र जे आहे ते आपोआप नसून त्याच्या मागे जे करते करवणारे आहेत ते हे सगळे देवी देवता, ज्यांना शक्ती जी आहे ती भगवंतांकडनं मिळालेली आहे. तर थोडस आपण एक चेंज म्हणून आपण एक कोड आपण सोडूया काही. जर हेच अनॉलॉजी आपण वैश्विक रूपामध्ये ठरवली, आणि तुमच्याकडे हिंट्स पण आहेतच चित्रामध्ये, जर विश्वाच्या प्रशासनाच्या रचनेमध्ये
जर कोणाला वीज मंत्री म्हणायचं असेल तर कोणाला म्हणता येईल? कोणी सांगू शकेल? अनम्यूट करून पण सांगू शकता थोडक्यात. ज्यांच्याकडनं सगळी एनर्जी येते विश्वाला. सूर्य. सूर्यदेव. खूप छान. ओके, पुढचं बांधकाम मंत्री. म्हणजे थोडंसं गमतीदार केलंय आपण, पण समजून घेण्यासाठी. ह्याच्यात कुठेही गंमत करायची हेतू नाहीये. विश्वकर्मा किंवा ब्रह्माजी हे सृष्टीचे निर्माण करते आहेत. इंजिनियर, फर्स्ट इंजिनियर ज्याला म्हणता येणार, फर्स्ट क्रिएटर. व्हेरी नाईस. जलमंत्री, जलाचा स्रोत. इंद्र. वरुण देव. वंडरफुल. बघा, सगळ्यांना एकदम एनॉलॉजी पटते. पाणी वितरण, जल वितरण ज्यांना म्हणता येईल, इंद्रदेव. वंडरफुल. इंद्राची कथा सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर ना? सगळ्या इतर देवांचे राजे सुद्धा आहेत. ऊर्जा, ज्यांच्याकडनं ऊर्जा मिळते सगळ्यांना. अग्नी, विसरला का? येस. पवन मंत्री, वाऱ्याचं डिपार्टमेंट. वायुदेव. ऐकलंय. हनुमंतांचे कथा आपण ऐकली असेल. गृह प्रशासन, वंडरफुल. दुर्गा देवी, भौतिक जगाची अधिष्ठाती देवता, ज्यांच्या त्रिशूळाने या भौतिक जगामध्ये सारखे त्रिविध ताप आपल्या आठवणीसाठी, म्हणजे कृपेने, म्हणजे त्या दुष्ट नाही आहेत, पण त्यांच्या असीम कृपेमुळे आपल्याला आठवण देण्यासाठी हे त्रिविध ताप पुन्हा पुन्हा देण्यात येतात त्रिशूळाद्वारे. त्याच्यानंतर संरक्षण, विश्वाचं संरक्षण. कार्तिकीय, मुख सेनापती, देवांचा सेनापती म्हटलं जातं. त्याच प्रकारे शैक्षणिक विद्या, सरस्वती देवी, ज्यांचे आपण सरस्वती पूजेला पूजन करतो. वंडरफुल. मनुष्यबळ, देवाणघेवाण, रिक्रुटमेंट, कोणाला रिक्रूट करायचं, कोणाला बाहेर काढायचं. यमराज, द अल्टिमेट प्लेसमेंट ऑफिसर ज्यांना म्हणता येईल, म्हणजे थोडस विनोद बुद्धीने बघितलं तर. तक्रार निवारण मंत्री, गणपती बाप्पा मोरया. म्हणजे म्हणतो ना, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सो विघ्नहर्ते गणेश देव, त्यांना विशिष्ट वरदान मिळालेलं आहे. अर्थमंत्री कुबेर, इतर देवांचे खजिनदार. मानसिक आरोग्य, धन्वंतरी. चंद्रदेव, ऍक्च्युली चंद्राकडनं आपलं मानसिक आरोग्य. धन्वंतरी सुद्धा आहेत, आयुर्वेदाचे प्रणेते आहेत, त्यांच्याकडनं औषधी मिळतात. तर अशा प्रकारे अनेक आपण उदाहरणं बघू शकतो. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. तर बरेच प्रश्न आपण काही चर्चिले आहेत, अजून काही चर्चा करू शकतो. की या महान जीवांना कधी कधी इंग्लिशमध्ये आपण डेमिगॉड्स म्हणतो, किंवा देवी देवता वर्सेस भगवान, हे थोडंसं आपण वेगळ्या प्रकारे संबोधतो. तर ते कमीपणाचे आहे का? तुम्हाला काय वाटतं, असं आहे का? म्हणजे प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट ते सर्वोच्च आहेत आपल्या लोकशाहीमध्ये, पण म्हणून त्यांच्या खाली जे काम करतात उपपंतप्रधान किंवा मिनिस्टर्स, त्यांना मिनिस्टर म्हणणे हे काही कमीपणाचे नाही, तेही एक मोठं पद आहे. म्हणजे सामान्य जनांच्या अधिकाराचं आपण बघितलं तर मंत्र्यांचे, म्हणजे कॅबिनेट मंत्री म्हणा किंवा राज्यमंत्री म्हणा, त्यांचे अधिकार अफाट पद्धतीने जास्त आहेत. म्हणून ह्यांना देवी देवता म्हणणे हे काही कमीपणाचे नक्कीच नाही. आणि आपण बघितलंय, कालही आपण बघितलं, 4थ्या अध्यायात सुद्धा बघितलं की सर्वोच्च भगवान श्रीकृष्ण आणि देवता यांच्यात फरक काय. तर संख्याप्रमाणे सुद्धा परमपुरुषोत्तम भगवान हे एकच असू शकतात, पण देवता मात्र 33 कोटी आहेत. वेगवेगळ्या वैदिक शास्त्रामध्ये, पुराणामध्ये ज्यांचा उल्लेख गेलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांची जी पोस्ट आहे, म्हणजे त्यांना जे पद दिलेलं आहे, ते असं नाही की आता 5 वर्षाचा कार्यकाल संपला की आता भगवान श्रीकृष्ण रिटायर झाले आणि दुसरे कोणतरी आले, असं कधीच होत नाही. आदी आणि अनंत, अनादि आदिर गोविंद सर्व कारण कारणम, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे भगवंतच असतात. देवता मात्र तुम्ही आम्ही सुद्धा चांगल्या प्रकारची पुण्यकर्म केली, दान धर्म केला
तर त्या संचितामुळे आपल्याला स्वर्गीय लोकांची प्राप्ती आणि अजून जर चांगली कर्म केली असतील तर देवी देवतांचे पद सुद्धा मिळते. पण त्या पदाला मृत्यू सुद्धा आहे. जसा जन्म आहे तसा मृत्यू, म्हणून दे आर टेम्पररी. आणि निवासस्थान बघितलं तर भगवंत आध्यात्मिक जगतात वास करतात आणि देवी देवता मात्र या भौतिक जगतामध्ये, ज्याला लय सुद्धा आहे, सृष्टी सुद्धा आहे, लय सुद्धा आहे. त्यांचे क्रियाकला भगवंतांचे आध्यात्मिक आणि अमर्यादित आनंदाने परिपूर्ण. इकडे मात्र देवी देवता खास करून जी प्रशासकीय काम आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे निगडीत असतात. आणि भगवंतांचं शरीर जे आहे, स्वतःचं शरीर दिव्य, सच्चित आणि आनंदमय असतं. देवतांचं शरीर जरी त्याच्यात जरा आणि व्याधी नसतात, पण तरीही बिकॉज दे हॅव बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यू त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे असं म्हणतात, त्यामुळे त्यांना तात्पुरतच म्हटलं जातं. तर हा फरक जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकलो तर कदाचित आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून जे काही संस्कार झालेत आणि त्याच्यातनं जे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात ते गैरसमज दूर करायला आपल्याला नक्कीच मदत होईल. आणि म्हणून आपण काही सामान्य प्रश्न आपण बघतो की बऱ्याच वेळेला असे प्रश्न नक्कीच आपल्याला पडत असतात की कृष्ण आणि इतर देवी देवतांची उपासना करणे ह्याच्यात नेमका फरक काय. तर आपण बघितलं ना, ह्याची चर्चा पण आपण केली. सॉरी, भगवान जे आहेत, ही अलाउज अस व्हॉट इज नीडेड, ही डज नॉट गिव्ह व्हॉट वी वॉन्ट. बरोबर ना? स्क्रीन शेअर होतंय का प्रभूजी? हो हो. ध्रुव महाराजच आहेत ना तुमच्या समोर? हो. मला इकडे मेसेज येतोय नाही, ध्रुव महाराज नाही आहे सर. हा, तेच मला वाटलं. 1 नंबरची स्लाइड होती, कृष्ण आणि देवता. राईट राईट, लेट मी शेअर अगेन. आता दिसतात का ध्रुव महाराज? हो. ओके. सो ध्रुव महाराज जेव्हा त्यांना स्वतःच्या पित्याकडनं अपमानित व्हावं लागलं तेव्हा त्यांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे मी अढळ राज्य संपादन करीन, म्हणजेच भौतिक इच्छा होती. तर त्या इच्छेद्वारे ते भगवंतावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून तपस्वी झाले. पण तरीही भगवंतांनी ते राज्य तर देऊ केलंच, पण त्याहून जास्त जेव्हा भगवंत त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्या सुंदर दिव्य रूपाने मोहित होऊन ध्रुव महाराज म्हणले की हे भगवंता, तुम्ही जरा मला काहीही वरदान दिलं तरी मला ते काचेच्या तुकड्यांसारखं आहे, कारण मला जेव्हा हिरा मिळालाय तर मी काचेच्या तुकड्यांना घेऊन काय करू. म्हणजेच त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा उदय झाला. तर व्हॉट इज नीडेड वर्सेस व्हॉट वी वॉन्ट. देवी देवतांना ऑब्लिगेशन होतं, तुम्ही जर व्रतवैकल्य केली, उपास तापास केले, काही विशिष्ट प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये दिलेल्या विधीप्रमाणे जर त्यांची पूजा अर्चना आराधना केली तर देवी देवतांना तुम्ही मागितलेल्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात. दे आर ऑब्लिगेटेड टू डू. पण भगवंत तसे नाहीत. तुम्ही काहीही मागा, जर भगवंतांना पटलं की हा सिन्सिअर साधक आहे आणि हा मला प्रिय आहे, तो माझ्या भक्तीसाठी लालायित आहे, तर त्याला जे गरजेचं आहे ते भगवंत देतील. म्हणजे एखादा भिकारी असेल आणि जर त्याला लखपती बनवून जर तो चांगल्या कोटीचा भक्त होणार असेल तर त्याला रातोरात करोडपती बनवतो. आणि एखादा करोडपती असेल, जर त्याची करोडोची संपत्ती त्याच्या भक्तीमध्ये बाधा बनत असेल तर तो रस्त्यावर येण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. म्हणजेच काय, भगवंत हे फक्त लॉंग टर्म जे श्रेयस आहे आपल्यासाठी, जे खरोखर चांगलं आहे तेच नक्की आपल्याला प्रदान करतात. नॉट नेसेसरी व्हॉट वी आस्क फॉर. सो हा मोठा फरक आहे. आणि आपण बघितलं, कारण देवी देवता हे स्वतःच जन्म मृत्यूच्या चक्रामधनं मुक्त नाही, तर ते आपल्याला कसे बरं देऊ शकतील. तर भगवान कृष्णच हे मोक्ष प्रदान करू शकतात, मुक्ती प्रदान करू शकतात. आणि म्हणूनच हे आपण इतर देवता आणि कृष्ण ह्याच्यातला फरक चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला आधी पण उदाहरण दिलं होतं, एखादा दात किडलेला छोटा मुलगा जेव्हा दुकानात जातो आणि म्हणतो काका काका हे घ्या 5 रुपया, मला चॉकलेट द्या, तर काका हे विचार करत नाहीत की बाबा ह्याला अजून चॉकलेट देऊन दात अजून खराब होतील. ते काय विचार करतात, 5 रुपये दिले ना, आपलं काम आहे चॉकलेट देणे, पुढचं काय तो बघून घेईल. पण तेच जर बाबांकडे गेलो, बाबा बाबा मला चॉकलेट द्या ना, 5 रुपये द्या, घ्यायचंय,
तर काय मिळेल? कदाचित कानाखाली आवाज. म्हणजेच काय, आई वडील हे दुष्ट आहेत का? नाही, पण त्यांच्या अतीव प्रेमापोटीच त्या मुलाला नक्की काय पाहिजे आणि काय नको ही गरज उमजूनच जे आई वडील आहेत मुलासाठी करतात. अगदी त्याचप्रमाणे एका परमपित्याचा रोल घेऊन भगवंत आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्यासाठी करतात. हा मोठा फरक आहे. मग काही शास्त्रांच्या वचनामध्ये देवांच्या उपासनेची शिफारस पण केली जाते. का? तर प्रत्येकाचा एक स्तर असतो. आता केजीतल्या मुलाला कॅल्क्युलस शिकवायला लागलो तर तो त्याचा कदाचित गणितावरचा विश्वासच उडून जाईल. म्हणून त्याला 0, 1, 2, 1+2 is 3, 3+5 is 8 असं हळूहळू शिकवावं लागतं. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना भौतिक विषय वस्तूंची म्हणजे भोग करायची इतकी प्रबळ इच्छा आहे, कामवासनेची इतकी प्रबळ इच्छा आहे, त्या स्तरावरनं थोडंसं ग्रॅज्युएशन व्हायला त्यांना देवी देवतांची उपासना करण्याची शिफारस नक्कीच केली जाते. पण दॅट इज फॉर इनिशियल पिरियड. नंतर मात्र त्याच देवी देवतांच्या आशीर्वादाने ते भगवंतांकडे वळू शकतात. आणि त्याच वेळेला जर गूढ अर्थ जर बघितला तर शास्त्रांच्या वचनामध्ये, खास करून भागवत पुराणामध्ये हेही सांगितलं जातं की बाबा रे, जर तुला खरोखर चांगलं म्हणजे लॉंग टर्म जर तुला गेन्स करायचे असतील तुझ्या आयुष्यामध्ये, तुला शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर मात्र देवी देवतांच्या मागे, भौतिक इच्छेच्या मागे लागून तुझा वेळ न दवडता तू भगवंतांच्या सेवेला लाग. तर अशा प्रकारे म्हणजे विरोधाभास आहे पण आपण समजू शकतो. आणि म्हणूनच भगवंतांची, कृष्णापासून स्वतंत्र असलेल्या देवी देवतांची पूजा करणं हे व्यावहारिक नाहीये, म्हणजे प्रॅक्टिकल नाही. का? कारण ती पूजा करून आपल्याला जे फळ मिळतं, म्हणजे थोडक्यात एखादा मोठा वटवृक्ष आहे आणि त्याच्या बऱ्याच फांद्या आणि फळं आहेत. आता त्या फांद्यांना चांगली फळं येण्यासाठी आपण प्रत्येक फांदीला पाणी घालत नाही, बरोबर ना? त्या वटवृक्षाच्या मुळापाशी पाणी घालतो. त्याच प्रकारे सगळे देवी देवतांचे जे स्त्रोत आहेत, जर त्यांची भक्ती केली तर सगळ्या देवी देवतांना आपोआप ती श्रद्धा, आपली जी भक्ती आहे ती पोचते आणि ते खऱ्या अर्थाने आनंदी होतात. तर म्हणजे ह्याला बरीच उदाहरणं आहेत. जसं आपण म्हणतो ना, गोष्ट ऐकलेली असेल, एक वेळेला सगळे हात पाय जी शरीराची अंग आहेत त्यांनी संप केला. हात म्हणले की मीच का सगळे श्रम करावे, हा पोट बसून खातोय. पाय म्हणतात मी का फिरावं, हा पोट बसून खातोय. जिव्हा म्हणते की मीच का वळवळायचं आणि इतके त्रास घ्यायचे चावायला, हा पोट बसून खातोय. तर पोट मात्र हे सगळे जेव्हा संपावर जातात तेव्हा सगळी इंद्रिय शक्तिहीन होतात. का? कारण पोटापासूनच त्या चर्वणामुळे जे रक्ताभिसरण होतं, शक्तीचं आदान प्रदान होतं, त्यामुळे सगळ्या अंगाने शक्ती मिळत असते. आणि म्हणूनच स्त्रोत जर आपण समजून घेतलं प्रत्येक गोष्टीचं, तर त्या मुळाला पाणी घालण्यातच अकलमंदी आहे जसं म्हणतात, तसं त्या प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. आणि मग असा प्रश्न पडू शकतो की बाबा रे, आता मी या क्षणी एवढा शुद्ध नाहीये, माझ्या मनामध्ये भरपूर भौतिक इच्छा आहेत, तर मग मी कृष्णाकडे जाऊ नये का? तर नक्कीच जावं. सुरुवात जरी आपण कालच ऐकलं ना, 4 प्रकारचे आस्तिक, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू. त्यातले जे अर्थार्थी आहेत त्यांना इच्छा आहेत, पण तरीही म्हणजे सर्वोच्च स्त्रोताकडे जाणं कधीही चांगलं, कारण भगवंत हळूहळू त्या इच्छांचं शुद्धीकरण करून आपल्याला परमोच्च मार्ग नक्कीच दाखवतील. आणि कधी कधी असाही प्रश्न पडतो की मी आता इतके दिवस मी अमुक तमुक देवाची पूजा करत होते, व्रत करत होते आणि उपास तापास करत होते, तर अचानक आता मी भगवंतांकडे जर लक्ष वळवले तर देवांचा राग येईल का, माझ्यावर प्रकोप होईल का? तर नक्कीच नाही. कारण उलट ते खुश होतील. कारण प्रत्येक देवी देवतेची हीच इच्छा असते की कधी ना कधी या जीवात्म्याने हे बिझनेस डिलिंग जे रोज करतो, त्या बदल्यात मला हे दे, हे व्रत कर आणि त्या बदल्यात ते दे, हे बिझनेस डिलिंग सोडून कधीतरी भगवंतांची शुद्ध भक्ती मागावी. आणि ह्या सगळ्या देवी देवता आपले जे अधिष्ठाता आहेत, त्यांचे परम भगवान आहेत, त्यांच्या शरणाखाली आणण्यासाठी, आश्रय अति उत्सुक असतात. आणि आपण कित्येक उदाहरणं सुद्धा बघितलं
देवतांचा राग सोडाच, पण देवतांचे गर्वहरण पण झालेले आहे भगवान कृष्णांसमोर. आणि सगळ्यात मोठं उदाहरण इंद्राचं जे गर्वहरण झालं. गोवर्धन जेव्हा उचलला भगवंतांनी, इंद्राचं संपूर्णपणे गर्वहरण होऊन तो संपूर्णपणे शरण गेला. त्याचप्रमाणे ब्रह्मविमोहन लीलेमध्ये ब्रह्माजींनी सुद्धा अशी एक वेळ कल्पना केली होती की हे भगवान कृष्ण हे भगवंत नाहीत आणि आपण बालकांना चोरून भगवंतांची परीक्षा घेऊ, आणि ते सुद्धा पूर्णपणे फसले. त्याचप्रमाणे शिवजी सुद्धा बरेच असे प्रसंग आहेत. वृकासुराचा प्रसंग आहे, मोहिनी मूर्तीचा प्रसंग आहे, जेव्हा ते संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतात. आणि म्हणूनच कन्क्लुजन मध्ये आपण एकच म्हणू शकतो की कृष्ण हे उपासनेचे सर्वोच्च दैवत आहे. आणि शेवटचं जर आपण बघितलं सेक्शन, अशा प्रकारे भगवंत अगदी सोप्या शब्दात हा फॉर्म्युला देतायत की चांगल्या आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण भक्ती करावी. तर पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या. फक्त एक पत्र, पुष्प, फल किंवा पाणी एवढं जरी तू पण कशाने भक्तिभावाने जर तू मला अर्पण केलंस तर मी नक्कीच त्याचा स्वीकार करतो. तदहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मना. नक्कीच मी त्याचा स्वीकार करतो. तर इतकी सोपी प्रोसेस आहे, म्हणजे काहीही वेगळं करावं लागणार नाही. जे आपण नेहमी आपल्या वस्तूंसाठी काही कपडे घेतो, कपडे लत्ते आपल्या घालण्यासाठी घेतो किंवा जेवणासाठी जे अन्नपदार्थ बनवतो, फक्त ते भगवंतांना अर्पण करून जर आपण प्रसाद म्हणून जर वापरला तर ती भक्तीची सुंदर सुरुवात आहे. इतकी सोपी अशी ही प्रोसेस आहे. आणि म्हणूनच भगवंत अर्जुन विचार करायला लागतो की अशी जर एखाद्याने शुद्ध प्रकारे सेवा करू शकला नाही तर त्याने काय केले पाहिजे, असाही प्रश्न येतो ना. कारण सगळ्यांना कदाचित तेवढ्या स्तरावर जाणं सुरुवातीला शक्य नाही. तेव्हा मात्र भगवंत सांगतात यत करोशी यदशनासी. म्हणजे बाबा रे, तू शरीराच्या देखभालीसाठी जी काही कमीत कमी कामं आहेत ती करताना फक्त भगवंतांसाठी करतो, कृष्णासाठी करतो, एवढा तरी विचार करू शकतो. रोज खातोयस, दिवस रात्र प्रसाद म्हणून खाऊ शकतो. जे दान कर्म करतोय ती कृष्ण भावना वृद्धिंगत करण्यासाठी वापरू शकतो. जी तप करतोय, जी तुला तपश्चर्या करायची इच्छा आहे ती 24 तास म्हणजे भगवंतावर कशा प्रकारे आपण जप करणे, एकादशीचा उपवास करणे, हे थोडंसं आपण आपल्या जीवनामध्ये काही नियम घालून अशा अगदी सोप्या प्रकारे आपण निष्काम कर्मयोग नक्कीच प्रॅक्टिस करू शकतो. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. कोणी म्हणेल की प्रभूजी स्वातंत्र्य तर आपल्याला 1947 मध्ये मिळून झालंय, पण ते खरं स्वातंत्र्य आहे का? ब्रिटिशांपासून कदाचित स्वातंत्र्य मिळालं असेल, पण जन्म मृत्यू जरा व्याधीपासून आपण संपूर्णपणे पारतंत्र्यात आहोत. आपण कालच बघितलं, परवा सुद्धा एका अदृश्य भिंतीच्या जेलमध्ये आपण अडकलेलो आहोत, जिकडे त्रिविध ताप, आधी दैविक, आधी भौतिक, आधी आत्मिक आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या या अदृश्य चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणून खरं स्वातंत्र्य असेल तर आपण जी कर्म करतो त्यांना भगवंतांशी संलग्न करणे हा सोपा उपाय आहे. आणि शेवटी मात्र थोडा अर्जुनाला शंका येते की एवढं तुम्ही भक्तांबद्दल बोलताय, तुम्ही नक्की पक्षपात तर करत नाही ना? तेव्हा मात्र भगवंत म्हणतात, नाही रे बाबा, जे भक्तिभावाने सेवा करतात ते माझे मित्र आहेत आणि मी त्यांच्या सुद्धा स्थायी स्थित आहेत, आणि जे करत नाहीत ते सुद्धा मला तेवढेच सारखे आहेत. पण त्यातून विशेष जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी त्याच्यात थोडासा जरी स्पार्क बघितला भक्तीचा, थोडीशी इच्छा बघितली, तरी त्याला साधूच समजला पाहिजे, कारण तो पुढे जाऊन नक्कीच त्याचं हृदय परिवर्तन होईल. तर अशा प्रकारे सदाचारी होण्यासाठी भगवंत सुद्धा, म्हणजे दुराचारी लोकांची घृणा न करता ते कधी ना कधी सदाचारी होतील अशा आशावाद भगवंत स्वतः प्रदर्शित करतायत. आणि अर्जुनाला निक्षून सांगतायत की बाबा रे, तू माझ्या वतीने प्रतिज्ञा कर की भक्तांचा कधीच नाश होत नाही. जे व्यक्ती सुरुवात करतात अशा व्यक्तींचा कधीच नाश होत नाही. नमे भक्त्या प्रणश्यती. तर अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे या संपूर्ण अध्यायामध्ये भगवंत हे सारांचं सार ज्याला म्हणतात, मिस्ट्री ऑफ ऑल मिस्ट्रीज, की कृष्ण भावनेमध्ये जो
स्वतःला संपूर्णपणे झोकून देतो. मनमना भव मद्भक्तो मद्या जिमाम नमस्कुरु. अशा प्रकारे जो पूर्णपणे झोकून देतो त्याला भगवंत सुद्धा स्वतःला त्याच्या समोर ठेवतात. जे उदाहरण आपण अर्जुनाचंच बघतोय, ज्या अर्जुनाच्या म्हणजे जो सखा आणि भक्त दोन्ही आहे, त्या अर्जुनाचं सारथ्य स्वीकारायला भगवंतांनी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. बरोबर ना? आणि त्याच अर्जुनाला म्हणजे भगवंत म्हणतायत की हे अर्जुना, भक्तांनी दिलेला शब्द पडू नये म्हणून मी कुठल्याही थराला जाऊ शकेन. मग त्यासाठी मी स्वतः केलेल्या शपथा पण तोडू शकतो. आणि हा प्रसंग आपण बऱ्याच वेळा बघितलाय महाभारतामध्ये, की जेव्हा अर्जुनाला कर्णाकडनं आता वध होणार आहे अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा कृष्ण स्वतः शस्त्र उचलणार नाही अशी शपथ घेऊन सुद्धा, भीष्माकडनं, तेव्हा ते चक्र घेऊन भीष्मदेवांना मारायला धावतात. तर स्वतःची शपथ सुद्धा म्हणजे स्वतः दिलेलं जे आहे शपथ, तर ते सुद्धा तोडायला मागे पुढे बघत नाही. तर कुठल्याही थराला जाऊन भगवंत भक्ताचं रक्षण करतात. हाच एक मूलमंत्र आपण या सुंदर अध्यायातनं जर घेतला तर नक्कीच भगवान कृष्णाप्रती आपली श्रद्धा अजून काही पटीने वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपण या भगवद्गीतेचा जो सार आहे 9वा अध्याय, परम गोपनीय ज्ञान किंवा राजविद्या राजगृह्य योग, ह्याला आपण नक्कीच समजू शकतो. तर इकडे आपण आज विराम देऊया. थोडंसं आपण फास्ट गेलो, पण काही कन्सेप्ट ज्या आहेत आपण डिस्कस केलेल्या त्या आपण पुढच्या अध्यायामध्ये त्या डिटेल आउट होणार आहेत. भगवंत स्वतःच त्या विस्तृतपणे सांगणार आहेत, त्यामुळे काळजी नसावी. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. इकडे आपण आजचा क्लास संपवते. कदाचित उद्या सुद्धा थोडस स्केड्यूल पुढे गेल्यामुळे आपण 7:30ला सुरुवात करणार आहोत. त्याची अनाउन्समेंट करूच, तर तसदीबद्दल क्षमस्व. आणि आता 8:30 वाजलेले आहेत. थोडेसे 5 मिनिटं आपण प्रश्नोत्तर करू शकतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू किंवा आपण मग उद्या भेटू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. योगेश भाई, तुम्हाला प्रश्न आहे का? प्रभुजी विचारू? ऐकू येते ना सर? येस येस. माझे 2 प्रश्न आहेत. जसं मगाशी तुम्ही म्हटलं की आपण भौतिक सुखासाठी सगळ्या देवी देवतांकडे आपण त्यांना प्लीड करतो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तर ते आपल्याला देतात. पण भगवंत फक्त जी गरज आहे तेच देतो. पण आपल्याला जे देवी देवता देतात ते भगवंतांचा अप्रुव्हल घेऊनच देत असतील ना? बरोबर. भगवंतांचं अप्रुव्हल नव्हे, पण भगवंतांच्या शक्तीनुसार. तर भगवंत हे स्वतः सांगतात गीतेमध्ये की देवी देवतांकडनं येणारी जी वरदानं आहेत ती माझ्या शक्तीद्वारेच दिलेली गेली. म्हणजे ते स्वतंत्र नाहीयेत, ते भगवंतावर निर्भर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते भगवंतांची अनुमती घेऊन देतात, कारण इट्स अ इंडायरेक्ट. भगवंत कुठेच डिक्टेशन करत नाही, डिक्टेटर नाहीयेत. भगवंतांनी ते थोडंसं स्वातंत्र्य प्रत्येक जीवात्म्याला दिलेलं आहे. आणि बिईंग द काय म्हणतात त्याला, डिफरंट ऑर्गनायझर्स ऑफ दिस वंडरफुल वर्ल्ड, त्यांना एम्पॉवरमेंट मिळालेलं आहे देवी देवतांना भगवंताकडनं. आणि म्हणूनच त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या सीमेमधले जितके त्यांचे शक्ती आहेत त्याप्रमाणे ते तुम्हाला वरदान देऊ शकतात. सो नॉट नेसेसरली इट विल बी डिझायर्ड बाय लॉर्ड, बट इट इज सँक्शन बाय द लॉर्ड. तोच नियम लागू होतो 3 करता. जो नियम जीवात्म्याला आपण बघितला 3 करता, तोच नियम देवी देवतांना सुद्धा लागू होतो. देवी देवता इच्छा करतात, परमात्मा सँक्शन करतात आणि भौतिक प्रकृती त्या प्रकारे ती विशिष्ट परिस्थिती निर्माण करून ती वरदानं खरी उतरवतात. अशा प्रकारे. दुसरा प्रश्न विचारू प्रभुजी? येस येस प्रभुजी. बरेच लोकांना बॅड व्हायसेस असतात, स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल. जसं माझं आय एम हॅपी टू शेअर विथ यू की मला
स्मोकिंगचं एक बॅड हॅबिट आहे. आय वॉन्ट टू गेट रिड ऑफ इट, बट इट इज डिफिकल्ट. तर जसं हरिनाम जपानी आपल्या बॉडी आणि माइंड मध्ये काय काय चेंजेस होतात, वेर इन वी कॅन चेंज अवर टोटल बिहेवियर पॅटर्न ऑल द बॅड वाईस. राईट. खूप छान प्रश्न आहे. मी तुम्हाला एक डेफिनेटली सांगू इच्छितो की प्रभुपादांचं लिहिलेलं आहे, श्रील प्रभुपादांचं स्वतःचं जीवनचरित्र किंवा त्यांची छोटी पुस्तकं आहेत, चॅन्ट अँड बी हॅपी. तर अशी पुस्तकं जर तुम्ही वाचू शकला तर बरेच असे प्रसंग येतात ज्याच्यात म्हणजे स्मोकिंग म्हणताय, पण प्रभुपाद जेव्हा 1970च्या काळामध्ये अमेरिकेत गेले होते तर तिकडे तर अख्खा समाजच म्हणजे ड्रग्सच्या आधिपत्याखाली होता आणि 17 वर्षाच्या वरील कुठल्याही व्यक्तीचं ऐकायचं नाही असा अलिखित नियम होता. म्हणजे तिकडची पूर्ण पिढीच्या पिढी जी आहे ती ड्रग्सच्या आहारी गेली होती, ज्यांना हिप्पीज म्हणतात. आणि त्या हिप्पीज मधनं श्रील प्रभुपादांनी फक्त हरिनामाच्या जोरावर त्या हिप्पीज लोकांना हॅप्पी बनवून टाकलं कायमसाठी. म्हणजे इतकं परिवर्तन झालं की तेच हिप्पी जे एकेकाळी संपूर्णपणे आणि वाटमारी आणि ड्रग्स, ॲडल्ट्रेशन ह्या गोष्टीमध्ये संपूर्णपणे रममाण झाले होते, तेच व्यक्ती आता 4 नियमांचं पालन आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप इतकं शुद्ध जीवन जगायला लागले. तर हे जे परिवर्तन आहे ते हरे कृष्ण महामंत्राने होऊ शकतं. जसं जसं आपण नाम घेतो तसं तसं आपल्याला एक आपल्या जिभेवर एक काय म्हणतात त्याला दिव्य शक्ती येते. भगवंत स्वतः असं म्हणतात की भगवंत स्वतः नृत्य करतात आपल्या जिभेवर जेव्हा आपण शुद्ध मनाने जप करतो. आणि त्याचबरोबर आपण आपला संघ म्हणजे परत वी कम बॅक टू ABCD, म्हणजे इट इज ओव्हरऑल पॅकेज. म्हणजे फक्त चॅन्टिंग नव्हे, पण चॅन्टिंग चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून तुम्हाला A, B आणि D करावं लागतं. ऑफकोर्स C इज मोस्ट इम्पॉर्टंट. भगवंतांचे नामस्मरण हा युगधर्म आहे, पण आणि इट इज सेड दॅट 99% ऑफ युअर स्पिरिच्युअल प्रोग्रेस विल कम फ्रॉम चॅन्टिंग. पण तुम्हाला 100% व्हायचंय, 99% चालणार नाही. पास होण्यासाठी 100% मार्क लागतात मृत्यूची परीक्षा पास व्हायला. तर तो 1% कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला A, B, D ह्याची जोड द्यावी लागेल. म्हणजेच काय, रेग्युलर सत्संग करावा लागेल, समविचारी साधूंच्या संघात राहून त्यांचे विचार आचार हे निरीक्षण करून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्याबरोबर श्रवण करणे हे महत्वाचं. त्याच्यानंतर स्वतः थोडासा वेळ काढून, आता आपण भगवद्गीता ऐकतोय पण दिस इज जस्ट अन ओव्हरव्ह्यू. म्हणजे खूपच मला कधी कधी वाईट वाटतं की आपण थोडं फास्ट जातोय, पण तुम्ही जर एक दिवसातले 10 मिनिटं जरी बाजूला काढून एक पान उघडून भगवद्गीतेचं एक तात्पर्य जरी वाचलं, त्याला फार तर फार 5 ते 10 मिनिटं लागतात. एक श्लोक, त्याचं भाषांतर आणि तात्पर्य हे एवढं जरी वाचलं तरी आपल्याला 2 वर्ष लागतील भगवद्गीता संपवायला, कारण 700 श्लोक आहेत. तर थोडंसं बुक्स आणि डाएट सुद्धा तेवढंच जरुरी आहे. सत्वगुणामध्ये चांगलं व्हेजिटेरियन डाएट भगवंतांना अर्पण करून जर आपण भोग लावून खाल्लं तर ह्या सगळ्या गुणांमुळे आपण सत्वगुणास्थित होऊन मग हरिनाम जेव्हा करू तेव्हा हे जे धूम्रपान म्हणा, नशापान कोणाला काय असतील ते कुठच्या कुठे पळून जातील आणि कळणारही नाही. हा माझा नाही पण हजारो भक्तांचा स्वतःचा अनुभव आहे आणि तोच मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. सो ऑल द बेस्ट. आय फील बॅड की चॅन्टिंग पण करतोय आणि दुसरीकडे स्मोकिंग पण करतोय. सो आय फील बॅड. त्याच्यात बॅड होण्यासारखं काही नाही, कारण डॉक्टरांकडनं औषध घेताना आपल्याला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही ना. म्हणजे एखादा रोग झालाय आणि मी डॉक्टरांचं औषध का घेऊ, मला वाईट वाटतंय असं म्हणण्यात काहीच वावगं नाही. औषध घेण्यामध्ये काहीच वावगं नाही. सो तुम्ही औषधी घेत राहा, पण त्याच्यावर पथ्य पण पाळा. पथ्य म्हणजे असोसिएशन, बुक्स आणि डाएट. आणि जर औषध आणि पथ्य एकत्र चांगल्या प्रकारे काम करू लागलं तर हे जे भवरोग आहेत, जे एका प्रकारे व्याधी आहेत, मानसिक म्हणा शारीरिक म्हणा, हे जी व्यसनं आहेत ती एक प्रकारची व्याधी आहे आणि ती व्याधी कधी पळून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर आमची प्रार्थना भगवंतांच्या चरणी अशीच आहे की तुम्हाला
हे चांगले अनुभव लवकरात लवकर यावेत आणि तुम्ही अशाच प्रकारे प्रगती करावी. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू फॉर गिव्हिंग द कॉन्फिडन्स प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, मला वाटतं 8:40 झालेत. ऑलरेडी मी तुमचा खूप वेळ घेतलेला आहे. तर उद्या आपण 10वा अध्याय ह्याच्यात पदार्पण करूया. आता आपला अर्धा म्हणजे 50% जर्नी आपली कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट 50% वी आर गोइंग टू कव्हर. सो आय एम शुअर प्रत्येक जण उत्साही आहात. सो खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. आज आपण इकडे विराम देऊया. थँक्यू. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.